जेव्हा निवडणुकीचा काळ सुरू होता तेव्हा अनेक प्रेस कॉन्फरन्स आपल्या झाल्या आणि त्यावेळी तुम्ही सांगितलं तर प्रत्येक प्रेस कॉन्फरन्सला काही ना काही गोष्टी सांगितल्या, मी हे करणार आहे ते करणार आहे. एक उदाहरण सांगायचं झालं तर अँटी करप्शनची जी केस आहे ती कोणीतरी रोखली होती, ती पण चालू करू. मग अशा गोष्टी तुम्ही आता करणार आहात का? नाही, मी ते नाही सांगितलं. मी हे सांगितलं होतं की ढोलेची अँटी करप्शनची इन्क्वायरी चालू आहे. त्यामध्ये मंत्रींसारखा सत्तेतला पत्र देतो की इन्क्वायरी बरोबर नाही. जी इन्क्वायरी मुख्यमंत्री लावतात, हे एखादा मंत्री द्यायला पत्र द्यायच्यातलं मिनिंग काय समजायचं आम्ही? ती इन्क्वायरी तर चालूच आहे, ती काय बंद राहणार नाही, कारण की मुख्यमंत्र्यांनी इन्क्वायरी लावलेली आहे, ती काही थांबणार नाही. आणि इन्क्वायरी मध्ये दूधचं दूध पाणी का पाणी होगा. शिवार गार्डन ह्या शहराची वास्तू आहे, या शहरात ती परत मिळावी यासाठी महासभा आल्यानंतर आयुक्तांनी जे काही निर्णय घेतले असतील त्यावर आम्ही शहानिशा करून त्याच्यावर या शहराला ती वास्तू परत मिळतील त्या दिशेने पाऊल उचलू. पालिकेतील भ्रष्टाचार वर अंकुश लावण्यासाठी ते दर महिन्याला लोक दरबार घेणार आहेत, त्याच्यावर काय प्रतिक्रिया? बघा, असं आहे की त्यांना त्या ठिकाणी दरबार घ्यायचा कुठला अधिकार नाही, ते काय पालकमंत्री नाहीये. त्या दादांचा वापर करायचा असेल शहरामध्ये रोज शहरामध्ये रोज घ्या ना. आमचं काय म्हणणं आहे, आम्ही कुठे बोलतो रोज घ्या ना, काय फरक पडतो?